ठाणे महापालिकेचा 2024-25चा 5,025 कोटींचा कोणताही करवाढ दरवाढ नसलेला काटकसरीचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्गासाठी कल्याणकारी योजना असून महसुली उत्पन्न वाढीवर भर देताना मालमत्ता करवाढीसाठी मालमत्तांचा GIS मॅपिंग सर्व्हे करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर हे त्यांच्या कार्यकालातील दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर भर देण्यात आलाय. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला असून यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष असल्यानं यंदा कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ होणार नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचं बदलतं अभियान हे जे आपण अभियान सुरू केलं होतं त्यातल्या ज्या 4 महत्त्वाच्या बाबी आहेत त्या पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यामध्ये शौचालयाची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता, परिसर स्वच्छता, शहर सुंदर बनवणं आणि रस्ते खड्डेमुक्त बनवणं या बाबींवरती तर भर दिलाच जात आहे. 214 आणि 391 कोटीचे पॅकेज, 605 कोटीचे ते 2 पॅकेज होते, त्याची कामं 91% पूर्ण झाली आहेत. जवळपास या महिना अखेर मार्च अखेरपर्यंत आपण 96% वरती पोहोचू आणि मे अखेर आपण 100% पर्यंत पोहोचू. याच्यासोबत शौचालयाची जी कामं सुरू केली होती ती सुद्धा आपली मे अखेर पूर्ण होत आहेत. शौचालयाची हाऊसकीपिंग चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आपण दक्ष आहोत. प्रदूषणाचा मुद्दा प्राधान्याने हँडल करण्यासाठी धूळमुक्त ठाणे हे जे आपला उद्देश आहे, डीप क्लीनचा फार बाय द वे चांगल्या पद्धतीने त्याला आपल्याला उपयोग होताना दिसतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कल्पनेतून हे अभियान संपूर्ण राज्यभर सुरू झालं आणि त्याचा मुंबईमध्ये प्रदूषण कमी होण्यामध्ये जो फायदा झाला तोच आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा पाहता येईल. हे संपूर्ण वर्षभर राबवण्याचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. त्याचवेळी रोड स्वीपिंग जी आहे ती मेकॅनिकल पद्धतीने जर केली, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी फॉगिंग, स्प्रेइंग जे पाण्याचं आहे ते जर आपण करू शकलो, रस्ते धुण्याचं जी बाब आहे ती डीप क्लिनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती करण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते. ह्या सगळ्याच्या माध्यमातून धूळमुक्त आणि प्रदूषणमुक्त ठाणे याच्यासोबत जी लागवडीची बाब आहे त्याच्यासाठी अर्बन फॉरेस्ट, बांबू लागवडीवरती भर देणं. डीप क्लीन मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते की जे आपले मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावरती मोकळी जमीन पडलेली दिसते आणि त्यात लोक कचरा वगैरे टाकत राहतात. तिथे आपण बांबू प्लांटेशन करावं आणि जे बांबू जे शासनाचा गट आहे, अभ्यास गट आहे, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू प्लांटेशन. आणखी एक बाब या ठिकाणी नोंद घेण्यासारखी, नाशिक रस्ता म्हणा किंवा काही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावर डेब्री पडताना दिसतो. हा सगळा डेब्री पडणारा एरिया फेन्सिंग करून तिथं बांबू प्लांटेशन करणं प्रस्तावित आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आता हा चोर पोलीसचा खेळ चालूच राहतो. आपण डेब्री काढणार, परत टाकणार, कुठं पेनल ऍक्शन काही दिवस होत नाही. यापेक्षा कायमस्वरूपी त्याच्यावरती बांबू प्लांटेशनच्या माध्यमातून एक उपाय आपल्याला त्यामध्ये मिळू शकेल.